महिला बचत गटाची चोरून नेलेली 8,75,000 रोख रक्कम मध्य प्रदेशमधून केली जप्त। अकलूज पोलीस स्टेशनकडील पोलिसांची कौतुकास्पद कारवाई। दिनांक 29/8/2025 रोजी दुपारी 1:15 वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला ICICI बँक अकलूज येथून 8,75,000 रोख रक्कम व 10,000 रुपये किमतीचा एक विवो कंपनीचा मोबाईल एक काळ्या रांगेच्या बॅगमध्ये ठेवला व खरेदीची स्कूटी चालू होत नव्हती म्हणून फिर्यादीनं त्यांचे पती रवींद्र गवळी यांना बोलावले। त्यानंतर फिर्यादीनं पैशाची बॅग ही पती रवींद्र गवळी यांच्या गाडीला अडकवली व ते दोघे बंद पडलेली स्कूटी चालू करत असताना कुणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेले। त्यावरून अकलूज पोलीस स्टेशन इथं गुन्हा नोंद करण्यात आला होता। अकलूज पोलीस स्टेशन ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक व अकलूज उपविभागाचे गुन्हे प्रकटीकरण पथक तत्काळ सदर होण्याच्या तपासकामी सायबर शाखेच्या मदतीनं आरोपी त्यांच्या मूळ गावी कडियासांसी पचोरा जिल्हा राजगड मध्य प्रदेश इथं गेले असल्याबाबत माहिती समजल्यानं पथक तात्काळ सदर ठिकाणी रवाना झाले। सदर रायगड जिल्ह्यामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी राजगडचे पोलीस अधीक्षक अमित तोलानी यांच्याशी संपर्क साधून स्थानिक टीमची पोलिसांची मदत उपलब्ध करून दिली। आरोपींच्या गावांमध्ये स्थानिक पोलीस ठाण्याच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला, परंतु तो गावी येऊन त्याला पोलीस आल्याचा अंदाज आल्यानं सदरची चोरी केलेली रक्कम घरामध्येच ठेवून त्या ठिकाणावरून तो निघून गेला। सदर रक्कम गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आलेली आहे। महिलांना वाटप करण्यासाठी बचत गटाचे पदाधिकारी यांनी बँकेतून पैसे काढल्यानंतर त्यावर पाळत ठेवून संधी साधून त्या बॅग एका अट्टल आंतरराज्यीय चोरट्यानं पळवून नेलं। सर्वसामान्य कुटुंबातील महिला एकत्र येऊन सर्वांच्या सहकार्यानं ही बचत गट चालवत असतात। त्यांच्यासाठी हा एक धक्का होता। उपलब्ध परिस्थितीचा आणि तांत्रिक गोष्टींचा उपयोग आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी निष्पन्न करून मध्य प्रदेश राज्यामध्ये जाऊन सर्व लुटलेली रक्कम जशीच्या तशी ताब्यात घेतली। अकलूज पोलीस ठाण्याच्या टीमशी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके व अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP अकलूज विशेष तपास पथकातील निकम, पोलीस नाईक दत्ता खरात, पोलीस नाईक राकेश लोहार, अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवकुमार मधभावी, सायबर गुन्हे शाखेचे जुबेर तांबोळी यांनी केला आहे। याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विक्रम घाटगे करत आहेत। नमस्कार। 29/8/25 रोजी ICICI बँक या बँकेसमोरून बचत गटाची रक्कम 8,85,000 रुपये ही गुन्ह्यातील फिर्यादी यांनी काढली असता सदरची रक्कम एका लहान मुलाच्या मदतीने आरोपींनी पळवून नेली होती। या बाबतीत अकलूज पोलिसांनी या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास अकलूज पोलीस ठाण्याचे तपास पथक आणि SDPO सरांचे तपास पथक असं संयुक्त करत होतं। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे तपास पथकाला माहिती मिळाली की सदरचे जे आरोपी आहेत ते आरोपी जे धार्मिक ठिकाणं आहेत, धार्मिक ठिकाणे असणाऱ्या ठिकाणी रूम भाड्याने घेऊन राहत आहेत। रूम भाड्याने म्हणजे धार्मिक ठिकाणचं यांची मोडच अशी होती की धार्मिक ठिकाणी जे निवासस्थान असते त्या ठिकाणी हे आरोपी राहत होते। आरोपी हे लॉजला किंवा हॉटेलला राहत नव्हते। त्या माहितीच्या आधारे आरोपींचा नांदेड या ठिकाणी शोध घेतला। त्याच पद्धतीने तपास पथकात तांत्रिक तपासात असं आढळून आलं की सदरचे आरोपी हे मध्य प्रदेशातील आहेत आणि मध्य प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी आरोपीचं आम्हाला नाव समजलं तपास पथकाला। मध्य प्रदेशातील मूळ गावी आरोपीचा शोध घेतला। त्या ठिकाणी तपास पथकाला तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीची आवश्यकता पडली। सोलापूर ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांनी राजगड जे आरोपीचं मूळ जिल्हा आहे त्या ठिकाणचे माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क करून स्थानिक पोलिसांची मदत उपलब्ध करून घेतली आणि आपल्या तपास पथकांनी अकलूज पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने आणि SDPO सरांच्या तपास पथकांनी आरोपीचा शोध घेऊन त्या ठिकाणावरून जी चोरीस गेलेली रक्कम होती 8,85,000 रुपये ही हस्तगत केलेली आहे। पोलीस त्या भागात आलेले आहेत अशी आरोपीला कानकून लागल्यामुळे आरोपी तिथून पसार झालेला आहे, परंतु तो फार दिवस आमच्यापासून हे राहणार नाही। त्याचे बाकीचे डिटेल्स आमच्याकडे आहेत। लवकरच आम्ही त्या आरोपीला पकडू।
पाठीमागच्या एक महिन्यापासून अकलूज तपास पथकाने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे, यापूर्वी अकलूज एसटी स्टँड वरून चोरीस गेलेले 10 तोळे सोने जे आहे ते आमच्या तपास पथकांनी 48 तासाच्या आतमध्ये रिकव्हर केले होते आणि त्या गुन्ह्यातील आरोपींनाही अटक केली होती. तसंच जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी सचिन जगताप नावाचा आरोपी होता. हा बरेच दिवस पोलिसांना सापडत नव्हता. त्याच्या पाठीमागे स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर हे प्रयत्न करत होती. हा सचिन जगताप जो आहे, ह्या सचिन जगतापलाही आमच्या तपास पथकाने अटक केली आणि जवळजवळ आमच्याकडच्या अकलूज पोलीस ठाण्याकडच्या तो 4 गुन्ह्यात पाहिजे होता आणि इतर पोलीस ठाणे जसे आपल्या बाजूस असणारा इंदापूर पोलीस ठाणे आणि इतर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात त्याची आवश्यकता आहे. संबंधित पोलीस ठाणे हे सचिन जगताप यास ट्रान्सफर करून घेतात. त्याच पद्धतीने काल आम्ही आपल्या अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जे मोटरसायकल चोरीचं प्रमाण आहे वाढलं होतं, त्यातील आरोपीला निष्पन्न करून 3 मोटरसायकल आम्ही रिकव्हर केलेल्या आहेत. आमच्या अकलूज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोटरसायकल चोरीचे गुन्हे त्याचप्रमाणे आपल्या बाजूस असणारा धाराशिव शहरामध्ये मोटरसायकलची चोरी झाली ती त्या गुन्ह्यातील आरोपीला आम्ही अटक केलेला आहे. आपण पाठीमागच्या काही दिवसापासून अकलूज पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचं सर्व कार्य अतिशय उत्कृष्ट चाललेलं आहे. ज्या अनडिटेड गुन्हे आहेत, काही अनडिटेड गुन्हे आम्ही फोकस केलेले आहेत. त्या बाबतीत लवकरच आपल्याला पॉझिटिव्ह बातमी मिळेल, त्याच्यावरतीही आमचं काम चालू आहे. त्या संपूर्ण कालची जी कारवाई झालेली आहे, 8,85,000 रुपये जे आपण रिकव्हर केलेले आहेत, यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलीस आयुक्त अधीक्षक यालावरकर सर आणि आपले अकलूज उपविभागाचे DYSP वाळके सर यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आहे. आपली संपूर्ण टीम मध्य प्रदेश या ठिकाणी असताना या संपूर्ण टीमला वारंवार फोनवरून मार्गदर्शन करण्याचं काम कॉन्फरन्स कॉलद्वारे स्वतः पोलीस अधीक्षक सर कुलकर्णी सर करत असल्यामुळे आपल्या टीमचं मॉरल एकदम हाय होतं आणि आम्हाला खात्री होती की हा गुन्हा आम्ही दुसऱ्या जरी राज्यातला जरी असला तरी आम्ही तो 100% डिटेक्ट करू. धन्यवाद. आणि सर 85,000 घेऊन गेलेला त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये काय गुन्हे आहेत का? या बाबतीत आम्ही माहिती घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या मोड्सचे महाराष्ट्रात गुन्हे आहेत आणि आम्ही त्यावरती काम करत आहोत. आता सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं ह्याच्यावरती सांगणं हे नाही, तपासाधीन त्या काही गोष्टी आहेत. म्हणजे तांत्रिक विश्लेषण आणि बाकीच्या ह्याच्या आधारे आम्ही त्याच्यावरती काम करत आहोत. तपास करताना टीमला काही अडचणी आल्या त्याविषयी काय बोलतो? यश हे दिसतं माणसाला पाठीमागच्या ह्याच्यातून. 4-5 दिवसापासून टीम आमची त्यांच्या अंगावरच्या फक्त कपड्यानिशी बाहेर होती, इतर ह्याच्यात होते. पण सगळ्यात महत्वाचं SP सरांचं जे मॉरल वाढवण्याचे पाठीमागचे जे शब्द होते, प्रत्येक वेळेस टीमला कॉन्फरन्स वरती घेऊन ज्या सूचना देण्याचं काम होतं, त्यामुळं टीमचं मॉरल एकदम हाय होतं. हे पाठीमागच्या 3-4 दिवसापासून अंगावरच्या कपड्यानिशी जशी जशी लीड मिळत होती त्या पद्धतीने हे फक्त अंगावरच्या कपड्यानिशी फक्त टीम आपली पुढे लीड करत होती. या संपूर्ण 4-5 दिवसात टीमला खूप अडचणी आल्या. मग बाकीच्या ज्या इथं सांगणं शक्य नाही अशा बऱ्याच अडचणी आल्या, तांत्रिक असतील, बाकीच्या राहण्याची सोयी असतील. पण त्या संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीत अगदी यशस्वीपणे आपल्या टीमने काम केलेलं आहे आणि आपल्याला हे दिसतंय. हा थोडासा भावनेचा विषय होऊन गेला होता, कारण काही ग्रामीण भागातल्या महिलांच्या बचत गटाच्या पैसे होते ते आणि या बाबतीत अकलूजच्या परिसरातल्या लोकांच्या भावना होत्या. त्यामुळं हा गुन्हा कसल्याही परिस्थितीत आम्हाला डिटेक्ट करणंच होतं आणि वरिष्ठांचं या बाबतीत सतत पाठपुरावा आणि आमच्या टीमची चिकाटी जी ऍक्च्युअल फील्डवरती होती त्या टीमची चिकाटी याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. संपूर्ण जोपर्यंत आरोपीचा हे लागत नव्हता, ठिकाणा लागत नव्हता, तोपर्यंत ऍक्च्युअल आमच्या 3 टीम काम करत होत्या. पण त्या 3 टीम पैकी एका टीमला चांगली लीड मिळाली आणि तीच टीम पुढे कॅरी ऑन त्या टीमने केली. त्यामध्ये स्वतः DYSP सरांची जी एक टीम आहे ती टीम काम करत होती आणि आमच्या अकलूज पोलीस ठाण्याकडचे तपास पथकातील टीम काम करते. असे एक जॉईंट ह्याने हे काम केलेलं आहे. टीम मध्ये आमचे सहाय्यक पोलीस फौजदार निकम, पोलीस हवालदार मधवावी, पोलीस कॉन्स्टेबल खरात,
आणि पोलीस कॉन्स्टेबल लोहार. त्याच पद्धतीने यामध्ये सर्वात महत्वाचं जे काम केलेलं आहे, जो टेक्निकल सपोर्ट लागतो, तो सोलापूर ग्रामीणचे जे सायबर सेल आहे आमचं, सायबर सेलचे तांबोळी म्हणून आहेत, अतिशय त्यांनी महत्वाचं काम केलेलं आहे. बाकीच्या बाहेरच्या तपासासाठी टेक्निकल सपोर्टची आवश्यकता असते, तांत्रिक विश्लेषणाची आवश्यकता असते. तो संपूर्ण जो सपोर्ट जो आहे तो सोलापूरच्या सायबर सेलने आम्हाला दिलेला आहे.